नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युआर अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अति महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, आयल ऑफ मॅन कोणत्या खंडात आहे? आयल ऑफ मॅन कोणत्या खंडात आहे? पर्याय नंबर 1 आशिया, पर्याय नंबर 2 युरोप, पर्याय नंबर 3 आफ्रिका, पर्याय नंबर 4 वरीलपैकी काहीही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बी युरोप. प्रश्न क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, चालू हंगामात देशातून किती द्राक्षे निर्यात झाली? चालू हंगामात देशातून किती द्राक्षे निर्यात झाली? पर्याय क्रमांक 1 1,25,000 टन, पर्याय क्रमांक 2 1,20,000 टन, पर्याय क्रमांक 3 1,10,000 टन, पर्याय क्रमांक 4 2,15,000 टन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1,25,000 टन. प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो, देशातील एकूण चालू हंगामातील द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे? देशातील एकूण चालू हंगामातील द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे? पर्याय क्रमांक 1 90%, पर्याय क्रमांक 2 95%, पर्याय क्रमांक 3 85%, पर्याय क्रमांक 4 88%. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 95%. प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्षाची निर्यात होते? या प्रश्नाचे पर्याय असे आहेत मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सांगली, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 नाशिक, पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नाशिक. प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 विठ्ठल मोरे, पर्याय क्रमांक 2 राजीव देशमुख, पर्याय क्रमांक 3 सोनाली जाधव, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर दिलीप पांढरपट्टे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 डॉक्टर दिलीप पांढरपट्टे. प्रश्न क्रमांक 6 भारतीय वंशाचे पुतिन रेंगेन आणि राजेश सुब्रमण्यम यांची कोणत्या देशाच्या निर्यात परिषदेवर निवड झाली आहे? भारतीय वंशाचे पुतिन रेंगेन आणि राजेश सुब्रमण्यम यांची कोणत्या देशाच्या निर्यात परिषदेवर निवड झाली आहे? पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 ब्रिटन, पर्याय क्रमांक 3 अमेरिका, पर्याय क्रमांक 4 जपान. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अमेरिका. प्रश्न क्रमांक 7 फेब्रुवारी महिन्यात देशातील जीएसटी संकलन किती होते? फेब्रुवारी महिन्यात देशातील जीएसटी संकलन किती होते? पर्याय क्रमांक 1 1.50 लाख कोटी, पर्याय क्रमांक 2 1.20 लाख कोटी, पर्याय क्रमांक 3 1.34 लाख कोटी, पर्याय क्रमांक 4 1.49 लाख कोटी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 1.49 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 8 S&P ग्लोबल इंडियाने फेब्रुवारी महिन्यासाठी जाहीर केलेल्या देशातील उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक काय होता? या प्रश्नाचे पर्याय आहेत मित्रांनो 55.3%, पर्याय क्रमांक 2 56.7, पर्याय क्रमांक 3 50.8, पर्याय क्रमांक 4 54.5. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 55.3. प्रश्न क्रमांक 10 नागालँड राज्यातील विधानसभेसाठी मतदानाची टक्केवारी किती आहे? नागालँड राज्यातील विधानसभेसाठी मतदानाची टक्केवारी किती आहे? पर्याय क्रमांक 1 70%, पर्याय क्रमांक 2 85%, पर्याय क्रमांक 3 76%, पर्याय क्रमांक 4 84.08%. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 84.08%. प्रश्न क्रमांक 11 मेघालय राज्यातील विधानसभेसाठी मतदानाची टक्केवारी किती आहे? मेघालय राज्यातील विधानसभेसाठी मतदानाची टक्केवारी किती आहे? पर्याय क्रमांक 1 76.27%, पर्याय क्रमांक 2 77%, पर्याय क्रमांक 3
78.5%, पर्याय क्रमांक 4 80%. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 76.27%. प्रश्न क्रमांक 12. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्कार कोणासाठी जाहीर करण्यात आला? पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्कार कोणासाठी जाहीर करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 प्रवीण गायकवाड, पर्याय क्रमांक 2 संतोष शिंदे, पर्याय क्रमांक 3 नितीन देसाई, पर्याय क्रमांक 4 रवींद्र धंगेकर. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नितीन देसाई. प्रश्न क्रमांक 13. स्टेफी ग्राफचा टेनिसमध्ये सर्वाधिक काळ जगण्याचा विक्रम कोणी मोडला? स्टेफी ग्राफचा टेनिसमध्ये सर्वाधिक काळ जगण्याचा विक्रम कोणी मोडला? पर्याय क्रमांक 1 राफेल नदाल, पर्याय क्रमांक 2 सानिया मिर्झा, पर्याय क्रमांक 3 रॉजर फेडर, पर्याय क्रमांक 4 नोव्हाक जोकोविच. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नोव्हाक जोकोविच. प्रश्न क्रमांक 14. टेनिसमध्ये नोव्हाक जोकोविच किती आठवड्यापासून नंबर 1 आहे? टेनिसमध्ये नोव्हाक जोकोविच किती आठवड्यापासून नंबर 1 आहे? पर्याय क्रमांक 1 378, पर्याय क्रमांक 2 340, पर्याय क्रमांक 3 388, पर्याय क्रमांक 4 398. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 378. प्रश्न क्रमांक 15. महिला IPL मध्ये गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली? महिला IPL मध्ये गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली? पर्याय क्रमांक 1 हरनीत कौर, पर्याय क्रमांक 2 बेथ मुन्नी, पर्याय क्रमांक 3 अलिशा पेरी, पर्याय क्रमांक 4 रचा घोष. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बेथ मुनी. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या देशाचा संघ आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करणारा खेळाडू बनला आहे? कोणत्या देशाचा संघ आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करणारा खेळाडू बनला आहे? पर्याय क्रमांक 1 स्पेन, पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 आयल ऑफ मॅन, पर्याय क्रमांक 4 आयर्लंड. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आयल ऑफ मॅन. प्रश्न क्रमांक 17. आयल ऑफ मॅन संघ T20 क्रिकेटमध्ये कोणत्या धावसंख्येने बाद झाला? आयल ऑफ मॅन संघ T20 क्रिकेटमध्ये कोणत्या धावसंख्येने बाद झाला? पर्याय क्रमांक 1 11, पर्याय क्रमांक 2 12, पर्याय क्रमांक 3 13, पर्याय क्रमांक 4 10. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 10. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 28 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 2 27 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 3 26 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 4 25 फेब्रुवारी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 19. मूडीजने 2023 या वर्षासाठी भारताचा विकास दर 4.8% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मूडीजने 2023 या वर्षासाठी भारताचा विकास दर 4.8% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पर्याय क्रमांक 1 5%, पर्याय क्रमांक 2 5.5%, पर्याय क्रमांक 3 6%, पर्याय क्रमांक 4 5.8%. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 5.5%. प्रश्न क्रमांक 20 असा आहे मित्रांनो G20 शिखर परिषदेसाठी भारत सरकार ₹2 विशेष स्मरणार्थ नाणी जारी करणार. G20 शिखर परिषदेसाठी भारत सरकार ₹2 विशेष स्मरणार्थ नाणी जारी करणार. पर्याय क्रमांक 1 ₹150 आणि ₹50, पर्याय क्रमांक 2 ₹200 आणि ₹175, पर्याय क्रमांक 3 ₹100 आणि ₹75, पर्याय क्रमांक 4 ₹500 आणि ₹250. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ₹100 आणि ₹75.
हे उत्तर बरोबर आहे. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.